नाही खाल्ले ना मग तू लागायला काहून सांगा मला तुम्ही. जे खाईन त्याला लागेल. मग कोणाची जीवारी येणार नाही का? कशाला जिवारी? जीवारी कशाला जीवारी म्हणजे जे खरं आहे ते सांग म्हणलं. बोला काय करणार आहे खायचं? वांग्याचं भरीत आणि खिचडी. बापा रे. सोले भात करणे. सोले भात आज सोले भात करणे. आज सोले भातवर आली का मग तुमची? शेंगा अंड्याचा सोले भात करा. भरीत कोणासाठी करणार? भरीत ती आपल्यासाठी. काहून? वांगी लईला आणला नाही ते. पण मग आता खाणं वाटलं तर मग काय करा? भरताचे वांगी पाहिजे होते मोठाले. मग आता नाही घेतले तर काय करसा? पण भरताचीच वांगे बरे. नाही नाही खाऊ ना. दुसरी वांगी. नाही नव्हता भरताचे फक्त एवढे मोठाले ते असतात. मोठाले झाले. कळ तोडणार नाही का? पण मस्त कवा भरत येईन ना मग. बिया नाही तिच्या ठसठस. हा नाही बिया नाही ना. नाहीतरी आम्ही बिया राखत नाही. आहे की नाही? बिया नाही पाहिजे. बिया असले की मोडून लागत ते. त्यात पाहिजे ती मेथी भाजी. मेथी भाजी मग घेते की एखादी गड्डी कधी आला असं? आलं तर नाही कोणी. नाही काय आपल्याला आता पण आता बारीक बारीक टाकला आहे. निघली का? निघली ना. हा. सांगू पाणी वाया झाला पाय इकडे होतापासून बैलाच्याकडे. बघ तू मला सांग. तर रामदासनं मला फोन केलता म्हणे माझी बहीण म्हणते म्हणे की माझे पैसे खाल्ले. कसे पैसे खाल्ले ते त्यानं? दादा कुठे विषय काढता हो. तर त्याच्या मनाला खराब वाटू राहिला ना. हा तू तर बोलून बसली ना त्याले. काय बोलली तर? आता घरून आडून जायच्या तर म्हणे मला प्रमोशन आलं. कोणाले? बोले हां मला म्हणे तू ये म्हणे तुला प्रमोशन येईल. बघ किती ते आहे? तर म्हणे 8,000. हां 8,000. हां मग बरं भाऊ. आणि चाललं का तिकडे? तर नळाचं नळी लावून नळाले. तर म्हणे 8,000. बरं 8,000. मग आडून गेले. मग म्हणे की 6,000. आणि व्हिडिओ झाला म्हणजे मग 7 गेली म्हणते त्यांनी. 6 सांगले ना तुले? नाही पहिले 8 सांगितले. मग मग 7 सांगितले. आणि पैसे 7,000 दिले. नुसतं म्हणलं मी ना ते तूच मनावर धरलं. आता म्हणलं तर म्हणलं काय म्हणून राहिलं मग? मग त्याला सांगितलं म्हणलं तर म्हणलं. वाय एवढं काय मनावर धरणं पडतं? आत्याला म्हणलं म्हणून केलं की नाही आपण? तसं मग दिले जेवढं दिले तेवढं घेऊन गेले. मग म्हणजे 2,000 कमी सांगता ना मला. मग काय काही नाव आहे का त्याच्यात? कमी सांगता ना मग आज थोडी की हे केलं म्हणून. त्याला खराब वाटू राहिला ना त्यानं खाल्ले नाही तो. तू खाल्ले करू राहिली. विषय संपून टाक म्हणा. मग नाही खाल्ले तर कशाला लागायला तुला? हा तू नाही खाल्ले ना मग तू लागायला काहून सांगा मला तुम्ही. जे खाईन त्याला लागेल. मग त्यानं खाल्ले नाही म्हणून त्याला लागू राहिलं ना. असं आहे ना ते. खूप डोकं लावता. त्याला वाटते बा आपण प्रमोशन दिला हे म्हणते की मग पैसे खाल्ले आणि ते कुठे असं. पण मग म्हणणं आहे तू व्हिडिओ करतो की नाही. मग तू जो प्रमोशन घेतो तर असं नाही म्हणणं की देत जाय. मग म्हणणं तसं नाहीये. पण अगोदरच पण 2,000 कमी सांगत जाय. मग अगोदर मी ते धरून बसते मग. त्याला मला सांगणं पुढे तू असं करत जाय. 2,000 उलट असं करताय म्हणा. 2,000 कमी सांगायचं तिले आणि द्यायच्या बाबतीत मग तेवढे झालं तेवढं देत जा म्हणा. मग तिचं मन मोठं होते. मग भावा शिल्लक दिले म्हणे म्हणून माझ्याकडून दिले मी तुला हे बघ. हा असं बा त्याला तसं सांगा बोलले आहे की नाही. मग तरी गेल्या माणसाच्या मनात येईल ना. आता मी सांगायला आईले आई मला 8,000 चालव. आई मला 8,000 5,000 दिली. मग कोणाची जीवारी येणार नाही का? कशाला जिवारी? जीवारी कशाला जीवारी म्हणजे भाऊ आहे ते दुसरं थोडं कोणी आहे. चला बा म्हणजे खरं आहे ते सांग म्हणलं. त्याला विचारायला खराब वाटलं तो मला पस्तो सांगे मला मी काही खाल्ले नाही हो भाऊजी. तुम्ही सांगा हो म्हणते. तिला वाटते खाल्लेच नाही. मी त्याला काहीच म्हणले. एवढंच म्हणले भाऊ जी असतं ते मला सांगत जाय म्हणून. दुसरं काही म्हणले नाही. असं नाही बोलणं पडत येड्यावाने खाल्ले म्हणून. माणसाला खराब वाटते. खाल्ले कशाला म्हणून त्याला मी मग होतच ना घरून बसतं काय करते तो. तू बोलली असेल तर आज की नाही. हा काही गोष्टी धर नाही पडता. काही सोड नाही पडता. एवढं मनावर धरण पडता का? काही खरं नाही त्या पोऱ्याचं. पण आपण विचार करून बोला ना. काय नाही मला त्याला मी त्याला एवढं सांगितलं. दुसरं काहीच नाही बोलत त्याला. खाल्लं म्हटलं म्हणजे किती खराब वाटते माणसाला. माहित नाही. खाल्लं म्हटलं म्हणजे किती खराब वाटते. पाव आता काय पावा तुला काही वाटून आलं पण त्याला वाटते ना.
त्याला म्हणलं मी सांगितलं म्हणलं भाऊ आला तरी सांगत जाय म्हणलं प्रमोशन फक्त एवढं कर्ज आहे म्हणलं तू हे कमी कर्ज आहे पैसे मला 2000 कमी सांगत जाय म्हणलं. आपलं असं म्हणणं नाही माईन टायमावरती कसं अशी कशी डील असते बाबा की 2000 आणि 3000 कमी डायरेक्ट कमी करता म्हणून. आता काय झालं कोणी 2-3 रुपयासाठी कोणी हे करतं. तिकडून कमी भेटले तर कमी दिलं तुझे पहिलेच त्या कंपनीला व्यवस्थित बोला ना मग. त्याची चुकी झाली मग आता कशी बोलली त्याची चुकी बरोबर आहे मग त्याची. बोलण्यामध्ये चुकी झाली पण मग तुझी बी चुकी झाली नाही एक ते मग चुकी काय त्याच्यामध्ये आता खाल्लं म्हटलं म्हणजे जरा खराबच वाटतं कोणाला असं आहे ना ते तो विषय आहे ना. मी ना त्याला वा. मला दादू मला काही करणार नाही वाटतं तू काय खाल्लं नाही म्हणलं त्याला सांग की मै चुकी झाली म्हणा बाबा बस. त्याला फोन लावते तो माझा व्हिडिओ पाहिजे भाऊ तुला म्हणलं तर माफ कर मला माझी चुकी झाली तो व्हिडिओ पाहिजे आपला. आता म्हणणार नाही म्हणा आता म्हणणार नाही तुला बस. आता की कधी प्रमोशन आलं तुम्हाला सांगतच जाय आणि 2000 कमी देत जाय. सांगत जाय पण तरी बी काय मी ना केला तुम्हाला सांगण्याचं गोष्ट कशी करता. आता मग कॉन्टॅक्ट दोघं भावापाशीच आहे. जात जाय मग सांगत जात जाय तरी बी मग कॉन्टॅक्ट दोघं भावापाशीच आहे दुसरं कोणापाशीच नाही. कारण की तुम्हाला सगळ्याला माहिती मला जास्त काही व्यवस्थित बोलता येते ते बरोबर बोलतात. म्हणून त्यांना सांगून ठेवले मी की मग कोणची प्रोडक्ट किंवा काय येऊ तुमच्यापाशी येत जातं तुमच्या तड्याला तुम्ही आणि हेच कारण आहे म्हणून मी सदाकडे जाते. हे कसं समजतं तुझं मतलब कसं हा मला प्रमोशन देत जा आहे की नाही हे ते मतलब तुला समजतं. आणि काय भाऊ तुला माहित कधी असेल तुला वाटत असेल की मी खाल्ले नाही त्याच्या पुढे बिंदास खात जा तुला म्हणत नाही. 5-10 कधी आले मला 5च देत जा मी काही म्हणत नाही तुले पण मला म्हणून नको दाखव जाऊ तुला एवढे आले म्हणून. मग म्हणणं एवढंच आहे जेवढे आले त्यातले अर्धेच सांगत जा मला आहे की नाही. ताला नोर लाशीन हा खात जाय नाही ना खाल्ले नाही तू ना याच्या पुढे तू खात जातो नाही म्हणत मी काय दुसरं कोण नाही तू खाल्ले तरी काय नाही मला 10,000 आले तर 5,000 सांगत जाय 5,000 देत जा मी बस याच्या पुढे काय बोलणार तरी मी आता ठीक आहे नाही. बरं आहे असं आहे बा नाही बोलू नये माणसाना चुपचाप राहा. चालत असतो कुठं डोकं लावतो आहे की साडे सांबार जास्त कडपत्ता त्या आलूमध्ये वांगी टाकून राहिली मग असं कोण नाही ना हे भरत पहिले भरत करून घेतले मग आलू बघा टाकते आणि मग जास्त सांबार म्हणलं त्या भरतच कालव ना बाप्पा आलो आहे ना हे बी आता कडपत्ता आणजो नाही आलं बाजूला आहे खिचडी करतो भात करतो सोली भात ना सोले भात करणार काय सोली भात आणि भरत करत असं आणि 4-5 पोळ्या टाकते मामाला जे मामा खिचडी खात नाही हे काय सॉक्स घालून लागला बाई सारखं ऐकून टाकले पोळ्या मला एकासाठी बुटा आणली नवीन आहे की रे बेटा पाहू दे नाही बघा सॉक्स घालले मला एकानं सगळे काही चार केले काय शार केले चालू आहे की नाही दुसरं बाहेर पाहू दे काढू नको राहू दे पण थंडी वाजत नाही बटा रे ओ हिरो राहू दे ना इकडे तर पाय राहू दे ना रे काढलं हा पाय बघ घामाला पायाला घाम ऋतू पायाला घामाला ते डायरेक्ट राहू दे पायामध्ये चिडा हा मस्त आहे नरम आहे हा थंडीचे बरे आहे ना रे पाय पाय अंदर कसे पाय नरम लस पाय झालं तर तिकडे ठेव ना आता कुठे उलटे घालणे तिला अरे तसं नाही घालता ते खराब होती खालून इकडे होय हा इकडे होय अरे तोंडात घालून सायाले काढलं कशात तुला मग का रे हे बाय मी मारी तुला आता कधी तोंडात घालले तर फेकून देईन पत्र आहे ना हा मला सांग मॅडम काय शिकायला शाळेत असतो ते एबीसीडी आणखीन आणि पतंग कोण फाडला तो तुया हा तुला कसं का माहित नाही इमान नाही पतंग कोण फाडला सकाळी पतंग आणला आपण तुम्ही फाडला बी राणी म्हणतो का मग सोनी म्हणतो का मग हा हा दिदी म्हणा काही म्हणा हा चांगला वाया चालला बंद होत चालला ना कशाला काय मोजी लावून द्या मोजे कोण आणले तुला ते मोजे सांग बरं तू ना मी आणले काय की मग मी आणले तुम्ही ना मी आणले काय नवे आणली ना बावलातून वावरातून आणले काय वावरात असता का मोचे बावलात तुम्हाला रंगवणीच्या
मला वावरामध्ये वाघ दिसला आज ऋतू कुठे वावरात जंगलने जाणं जंगलमध्ये जंगलमध्ये बोर खायला चालते का माझ्यासोबत जंगलमध्ये जंगलमध्ये नाही हा जंगलने हे भेटते हे मजा हो का हा चार भेटता तू चालशील का माझ्यासोबत काल मला सांग पहिले मग हा चालशील की काय हा कधी वावरात माझ्यासोबत माझ्यासोबत हा बोरं खायले हा कसे खाशील हा फुटलं खाऊन खाईन फुटलं अन आठवया होता बी खाईन आठवया बी खाशील काय हा फेकशील बाहेर बोल खाईन बोरं खायला हा हा द्या